आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलंच नाही असं भासवणाऱ्या पत्नीनंच पतीचा आपल्या प्रियकराच्या साथीनं गळा आवळून अत्यंत निर्घृण पद्धतीनं खून करून मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार दापोली तालुक्यात घडल्यानं मोठी खळबळ उडाली. पती बेपत्ता झाल्याची तक्रार देणाऱ्या पत्नीवरच दापोली पोलिसांचा संशय होता. त्या दिशेनं तपास करून अवघ्या 48 तासातच दापोली पोलिसांना या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात मोठं यश आलं. केश कर्तनालयाचा व्यवसाय करणाऱ्या निलेश दत्ताराम बागकर यांचा कट करून खून झाल्याचं आता स्पष्ट झालं. या प्रकरणी मृताची पत्नी आणि एसटी चालक प्रियकर मंगेश शांताराम चिंचघरकर या दोघांनाही अटक करण्यात आली. दापोली शहराजवळील गिम्हवणे येथे निलेश बागकर आणि त्याचा भाऊ या दोघांचाही केश कर्तनालयाचा पारंपरिक व्यवसाय आहे. मृत निलेश याचे आणि त्याच्या पत्नीचे काही घरगुती कारणावरून अनेकदा वाद होत होते. आपल्या पत्नीचे बाहेर काही सुरू असल्याचा संशय निलेश आणि त्याच्या काही नातेवाईकांना होता. तर आपल्या वाटेत आपला पती निलेश अडथळा असल्याचं पत्नीला वाटत होतं. म्हणूनच तिनं निलेशला संपवण्याचा कट आपल्या प्रियकराच्या मदतीनं आठवडाभरापूर्वीच रचला होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. आपला पती बेपत्ता असल्याची तक्रार देणाऱ्या पत्नीला पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी चौकशीला बोलावलं होतं. त्यावेळी या प्रकरणातील संशयित आरोपी पत्नी ही कामाला जात असलेल्या हॉटेलमध्ये कामाचं टायमिंग आणि तिनं पोलिसांना चौकशीमध्ये सांगितलेलं टायमिंग यामध्ये तफावत आढळली. पोलिसांची संशयाची सुई तिच्याकडे वळली. यावेळी तिला पुन्हा एकदा चौकशीसाठी पोलिसांनी बोलावून घेतलं होतं. बुधवारी पत्नी हिला पोलीस पथकानं चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसी हिसका दाखवताच तिने या खून प्रकरणाची कबुली पोलिसांना दिली. कारमध्ये बसलेला निलेश आणि त्याची पत्नी अशा स्वरूपाचं काही CCTV फुटेजही तपासात पोलिसांच्या हाती आलंय. या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेली पत्नी हिनं पालगड येथील एसटी चालक प्रियकर मंगेश चिंचघरकर याच्या मदतीनं हा खून केला. मंगेश आणि निलेश यांचे गेल्या 10-12 वर्षांपासून घरगुती संबंध होते. त्यामुळे मंगेश याच्याबरोबर कारमधून जाताना निलेशला कोणताही संशय आला नव्हता. याच सगळ्याचा फायदा घेऊन हा कट रचण्यात आला होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. 2 दिवसांपूर्वी सायंकाळी हरणे येथे मयत निलेशची पत्नी आणि मंगेश यांनी निलेश याला कारमधून पार्टीसाठी नेलं. या ठिकाणी मद्यप्राशन केल्यानंतर हरणे बायपास येथे अत्यंत निर्दयीपणे निलेशचा गळा दाबून दोघांनी त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पालघर येथे रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका विहिरीत निलेशचा मृतदेह कमरेला लोखंडी जड वस्तू बांधून टाकून देण्यात आला, अशी कबुली निलेशच्या पत्नीनं पोलीस तपासात दिली. त्यानंतर तत्काळ पोलिसांचं एक पथक पालघर येथील विहिरीच्या जवळ गेलं. गळ टाकून निलेशचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी संशयित मंगेश हा फरार होता. त्याचा शोध घेताना दापोली पोलिसांनी त्याला काही तासात गजाआड केलं. तो दापोली एसटी डेपोमध्ये एका बंद गाडीमध्ये बसला होता. त्याला बुधवारी मध्यरात्री उशिरा पोलीस पथकानं ताब्यात घेतलं. चौकशीनंतर उशिरा अटक केली. दापोली पोलिसांनी दोघांनाही अटक केली. हत्या करणं, हत्येचा कट रचणं, पुरावा नष्ट करून मिळून गुन्हा करणं अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, सहाय्यक निरीक्षक प्रवीण देशमुख, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव तसंच महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली ढोले या पोलीस पथकानं या सगळ्या प्रकरणाचा अवघ्या काही तासात छडा लावला. या प्रकरणाची प्रेस नोट जिल्हा पोलीस विभागानं दुपारी 2 वाजता प्रसिद्ध केली.